वेलकम टू ब्युटी इन बेसिक. आज मी हा पिलग्रीमचा 24K गोल्ड मास्क ट्राय करणार आहे. हा प्रोडक्ट बराच व्हायरल गेलेला आहे. हा असा गोल्ड सारखा दिसतो आणि लावायलाही अगदी सोपा आहे. खूप काही करायला लागत नाही. अगदी बॉटल उघडायची आणि क्रीम सारखा लावायचा. कधी कधी काय होतं की फेस मास्क जेव्हा आपण लावतो तेव्हा त्याच्यामध्ये कधी दूध, पाणी किंवा रोज वॉटर घालायला लागतं त्याला लिक्विफाय करण्यासाठी. पण ह्याला काहीच करायला लागत नाही. डायरेक्टली तुम्ही बॉटल किंवा जार ओपन करायचा डायरेक्ट आणि बोटाने क्रीमसारखा लावायचा आणि पसरायलाही छान आहे. खूप काही करायला लागत नाही. असा सहज हाताने पसरतो. वेबसाईटवर थोडंसं ह्याची माहिती घेतली तर ऑलिव्ह फ्रूट एक्स्ट्रॅक्ट आहे आणि 24K रिअल गोल्ड आहे असं लिहिलेलं आहे. हा लावून झाल्यावरती आपल्याला इन्स्टंट ग्लो मिळतो. स्किन थोडीशी टाईटनिंग आणि फर्मनेस वाढते असं त्यांनी वेबसाईटवर लिहिलेलं आहे. तर खरंच ह्याचा फायदा होतो का हे मी आता ट्राय करणार आहे. तर हा प्रॉडक्ट असा दिसतो. खरंच गोल्डन कलरचं प्रॉडक्ट आहे. एकदम मऊ असं क्रीमी टेक्स्चर आहे. खूप थिक नाहीये. पसरायला इझी आहे. फारसा वास नाहीये. अगदी फेंट स्मेल आहे. खूप इरिटेट होईल असाही स्मेल नाहीये आणि जनरली जसं फेस मास्कचं टेक्स्चर काही याचं स्टिकी असतं तसं ह्याचं टेक्स्चरही स्टिकी नाहीये. अगदी बघत असाल तर इझिली माझ्या फेसवरती तो पसरतोय. मला काही स्पॅच्युला किंवा काही घालायची गरज नाही किंवा पाण्याने तो थोडासा लिक्विफाय करण्याची गरज नाही आहे. सो मी हा डायरेक्टली अप्लाय केलेला आहे स्किनवरती. पूर्ण फेसवरती सगळीकडे अप्लाय करून मी आता हा थोडा वेळ त्यांनी सांगितल्याप्रमाणे ठेवणार आहे. तर हा आता मी पूर्ण फेसला लावलेला आहे. हां, आणि अजून 2 गोष्टी म्हणजे हा फेस वॉश किंवा कुठलाही फेस मास्क लावताना सगळ्यात पहिलं म्हणजे तोंड आपला फेस जो आहे तो व्यवस्थित क्लिन्झरने क्लीन करून घ्यायचा आणि माझ्यासारखं हाताने लावणार असाल तर हातही व्यवस्थित क्लीन करून घ्यायचे. सो दॅट ब्रेकआउटची रिस्क जी आहे, जो रिस्क फॅक्टर आहे तो थोडासा कमी होतो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे 15 ते 20 मिनिटं आता मी एकदम चिल करणार आहे. आजूबाजूला माझे छान व्ह्यू आहे. तो बघत आपण आता 15 मिनिटांनी भेटू. मी आता ल्यूकवॉर्म वॉटरनी एकदम सगळा फेस मास्क क्लीन केलेला आहे. तर आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये किती दिसतंय माहिती नाही, पण मला मगाच्यापेक्षा माझी स्किन नक्कीच बेटर वाटते आहे. थोडीशी टाईटन्ड आणि ग्लो तुम्हालाही मगाशी जर पाहिलं असेल तर त्याच्यापेक्षा नक्की जास्ती वाटतोय. तर एखाद्या वेळेला क्विक फिक्स किंवा क्विक ग्लो हवा असेल तर हा लावायला काहीच हरकत नाहीये. अजून एक गोष्ट म्हणजे हा क्लीन करायला एकदम इझी होता. काहीच कष्ट पडले नाहीत. अगदी पाण्याने लगेच धुवून गेला. पण हा किती दिवस राहील माहिती नाही कारण शेवटी हा क्विक फिक्स आहे. परमनंट नाहीये. हा क्विक ग्लो हवा असेल, कुठे आज जायचं असेल रिलेटिव्हजकडे किंवा काही फंक्शन असेल अशा दिवशी तो लावला आणि धुतला तर अशा पर्पजसाठी हा नक्की वापरला जाईल. हा लावल्यावर कुठलंही इरिटेशन झालेलं नाहीये स्किनला. कुठेतरी लावल्यावर आग होतीये किंवा रेडनेस झालाय किंवा मला कधी काढतीये असं झालंय असं नाही झालंय. थोडंसं कूलिंग सेन्सेशनच आलं इनफॅक्ट लावल्यावर. आणि काढतानाही खूप त्रास झाला नाही की काढताना मला खूप स्किन ओढली गेली आहे आणि नंतर त्याचा त्रास होतो कधी कधी तसंही अजिबात झालेलं नाहीये. त्याच्यामुळे क्विक फिक्ससाठी मी हा नक्की वापरेन.